फाटक्या झोळीत येऊन. अरे मी काय म्हणते, चुकून सुद्धा तुम्ही तुमची मुलगी शेतकऱ्याला अजिबात देऊ नका. काय आहे त्या शेतकऱ्याकडे? जर एखादा मुलगा शहरामध्ये 10-15 हजार रुपयाची नोकरी करत असेल ना, मी तर म्हणते डोळे झाकून बिनधास्त तुम्ही तुमची मुलगी देऊन टाका. जर तुम्ही नोकरीवाल्याला मुलगी दिली ना, तर ती शहरामध्ये मोठ्या 10x10च्या खोलीत राहील, ते पण भाड्याने. आणि इकडे गावाकडे काय आहे, एक स्वतःचं घर, दारासमोर एक तुळस, इकडे लिंबाचं झाड, तिकडे आंब्याचं झाड, गुरांचा गोठा. कसं वाटतं ना ते? शहरामध्ये ती ब्रँडेड दूध घेईल, फ्रीज मधला भाजीपाला खाईल, आणि इकडे गावाकडे काय आहे, गाईचं, म्हशीचं, बकरीचं दूध आणि रानातला भाजीपाला. शहरामध्ये त्यांची मुलं घरात बसून पबजी खेळतील, आणि इकडे गावाकडे काय आहे, आजी आजोबांच्या खांद्यांवर बसून मुलं मोठी होतील, आंब्याच्या झाडाखाली खेळतील, दारासमोर खेळतील. म्हणून म्हणते, तुम्ही तुमची मुलगी शेतकऱ्याला अजिबात देऊ नका, कारण शेतकऱ्याला मुलगी देण्याची लायकी अशी कोणाचीही नसते.